गेल्या महिनाभरात मंत्री धनंजय मुंडे एक दोन नव्हे तर तब्बल 6 प्रकरणात अडचणीत आल्यात। वाल्मिक कराड पीक विम्यापासून ते आता करुणा मुंडे प्रकरणात कोर्टाचा निर्णय। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीनेही पुन्हा एकदा जोर धरला। मुंडे कसे या अडचणीच्या फेऱ्यात सापडल्या पाहूयात। धनंजय मुंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि महाराष्ट्राचे अन्न नागरी पुरवठा मंत्री। पण हेच मंत्री धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून अडचणीच्या फेऱ्यात आले। कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंना एकूण 2 लाखांची महिन्याला पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले। पण महिन्याभरात 6 प्रकरणात मुंडेंचा पाय खुलात गेलाय। पहिलं प्रकरण बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात अटकेतला आरोपी वाल्मिक कराडवरून मुंडेंवर आरोप झाले। कराड आका असून आकाचे आका धनंजय मुंडे असल्याचा आरोप ऑन कॅमेरा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला। तुम्ही असं म्हणता की हा व्हिडिओ आकाने पाहिला, मग या सगळ्यामध्ये आका कोण, वाल्मिक कराड की मग विष्णू चाटे? आका वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे प्याद आहे। अच्छा, आका प्याद, आका हे वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडे। बरोबर, तुम्ही गेल्या वेळेला असं म्हणाला होता, व्याख्या क्लिअर केलेली। दुसरं प्रकरणही सुरेश धसांनीच बाहेर काढलं। गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना 5000 कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप धसांनी केला। त्याचे पडसाद थेट संसदेत उमटले। सुप्रिया सुळेंनी चौकशीची मागणी केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहानांनी तपासाला संमती दिली। मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा। ये हमारी सरकार है। तिसरं प्रकरण आहे ऊस तोडणीचं हार्वेस्टर प्रकरण। वाल्मिक कराड आणि त्याच्या 2 साथीदारांनी 11 कोटींचा शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप आहे। आरोपानुसार तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंकडून अनुदान मिळवून देतो म्हणून कराडनं 140 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी 8 लाख रुपये घेतले। पण अनुदान न मिळाल्याने शेतकऱ्यांना दमदाटी आणि मारहाणीचाही आरोप आहे। चौथं प्रकरण आहे निधी वाटपाचं। गेल्या सरकारमध्ये जिल्हा नियोजन समितीने वाटप केलेल्या 877 कोटींच्या वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप झाला। त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समिती गठीत करून चौकशीचे आदेश दिले। 5वं प्रकरण आहे गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना नॅनो युरिया, नॅनो डीएपी सह कृषी वस्तू खरेदीत 275 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। शेतकऱ्यासाठी ठेवलेला पैसा हा परत मिळवा आणि हा पैसा जो आहे तो खरा त्याचा विनियोग डीबीटी अंतर्गत करावा। आणि आता 6वं प्रकरण म्हणजे कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंना आणि त्याच्या मुलीला 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिले। तसंच कौटुंबिक हिंसाचार झाल्याचं अंशतः मान्यही केलं। त्यामुळे आता कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल करत वडेट्टीवारांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। हिंसा केली हे कोर्टाने आता मान्य केलं आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला मंत्रिपदावर राहता येतं का हा खरा प्रश्न आहे। तो मंत्रिपदावर राहण्याच्या लायकीचा आहे का? जो व्यक्ती कौटुंबिक हिंसा करतो, जर त्या व्यक्तीला अशा सर्वोच्च संवैधानिक पद सरकारने काढून घेतलं पाहिजेत, मुख्यमंत्र्यांनी काढून घेतलं पाहिजेत आणि अशा मंत्र्यांची हकालपट्टी सुद्धा केली पाहिजेत, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे। मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगेल की धनंजय मुंडे हे तुमच्या मंत्रिमंडळातले आहेत, तुमच्या मित्रमंडळातले म्हणून त्यांना वाचवू नका। मंत्रिमंडळ हे जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यामुळं मित्रमंडळ जे आहे ते जरा बाजूला ठेवा आणि मंत्रिमंडळात जे काही चुकीचं आहे, जे आता त्यांना न्यायालयाने दोषी ठरवलेलं आहे, परवा जे आहेत ते कृषी खात्यातले सगळे घोटाळे जे आहेत ते अंजलीताईंनी समोर आणलेले आहेत। काहीही फरक पडणार नाही। तुम्ही पुरावे द्या, तुम्ही माणसं उभी करा। हार्वेस्टरमध्ये तर माणसं उभी आहेत की ज्यांच्याकडनं वाल्मिक कराडने भविष्य घेतले, ते बंगल्यात भेटले धनंजय मुंडेंच्या। कुठे काय झालं, काय नाही होणार। आणि ह्याच्यात सुद्धा हे हिंसाचार काही होणार नाही। त्यांच्याकडे एक जादूची छडी आहे, त्या जादूची छडी दाखवली की सगळ्यांचे आवाज चुप होतात। त्या जादूच्या छडीत अशी काय जादू आहे कळत नाही।
सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवरून विरोधकांनी मुंडेंचा राजीनामा मागितला होता. पण अजित पवारांनी तिहेरी चौकशी सुरू असून अहवाल आल्याशिवाय पुढची कारवाई नाही असं मत व्यक्त केलं होतं. मला असं माहिती या बाबतीमध्ये धनंजय मुंडेच्या बाबतीने यापूर्वी बोललेलं असतं की दोषी नसतील तर कारवाई होता कामा नये. पण नुसते आरोप केला म्हणजे दोषी होणार असे नाही. पण ते आता सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते पाहतील ना. दोषी असतील तर बघ ते विचार करतील. पण आरोप केला म्हणून कोणीतरी कोणावर आरोप केला आणि त्याची शहानिशा करणार नाही असं नाही होणार. तर करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंच्या आमदारकीवरही बोट ठेवले. निवडणुकीच्या शपथपत्रात धनंजय मुंडेंनी पहिल्या पत्नीची माहिती लपवली, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करा म्हणून कोर्टातही गेल्या. त्यांनी माहिती लपवली प्रथम पत्नीची, याबाबत आता निवडणूक आयोगाने काही कारवाई करावी अशी तुमची? त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे, ते माझी मागणी. त्यांनी कोर्टामध्ये केलेलं आहे मी की त्यांना ते आमदारकी त्यांची रद्द व्हायला पाहिजे. एका पाठोपाठ एक प्रकरणात धनंजय मुंडे अडकत चालले. आता कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर राजकीय दृष्ट्या काय पावलं उचलली जातात हे दिसेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.